बघा, खूप मस्ती भाजी झालेली आहे मटणची. हे नक्की ट्राय करा. ज्वारीची भाकर, कांदा, मस्त लगेच खूप भारी भाजी होती. ही नक्की ट्राय करा. काळ्या मसाल्याची भाजी आहे मटणची, नक्की ट्राय करा. संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला भाजी मटणची दाखवणार आहे. चला तर मग मी हे बघा मटण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे गॅसवर. आता मी पेटवणार आहे गॅस. त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची, याच्यामध्ये हळद टाकायची, मीठ टाकायचं आणि मस्त त्याला हलवून घ्यायचं. अगोदर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं. हे बघा सगळं एकजीव झालं ना. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मस्त फुल गॅस करायचा थोडंसं आणि पातेल्यामध्ये शिजवायला ठेवायचं. हे बघा आता हे मटण आपलं छान एकजीव केलेलं आहे. परत आपल्याला याच्यामध्ये हलवून घ्यायचं अजून परत एकदा. ही हळद मीठ सगळीकडे लागली पाहिजे. आता मी बघा एक टमाटर आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे, बारीक चिरून मी घेतलेला आहे. आता हे आपल्याला तिन्ही पण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि खूप छान भाजी होते. तुम्ही मेथी टाकून बघा, खायला सुद्धा खूप टेस्ट आणि सूप सुद्धा खूप छान होतं. आता हे चांगलं आपल्याला शिजू द्यायचं आणि पाणी नाही टाकायचं आता, बिलकुल नाही. आता एकजीव मस्त होऊ द्या. आता हे बघा आता मस्त आपल्याला छान याच्यामध्ये शिजवायचं आहे. अगोदर सगळं पाणी आपल्याला आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. ते बघू शकता हे पाणी मस्त मटणचं सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला छान मटण शिजून घ्यायचं, नंतर पाणी आपलं ॲड करायचं. हे बघा आता मस्त आपलं पाणी सगळं आटून चाललेलं आहे. आता बघा थोडंसं राहिलेलं आहे, ते पूर्ण आपल्याला आटू द्यायचं पाणी आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. का की हे सगळं टेस्ट त्या मटणच्या याच्यामध्ये सगळं जाऊन बसतं आणि इतकी छान टेस्ट लागते ना मटणची पण. हे नक्की ट्राय करा तुम्ही. कोणाला वेळ नसेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही पटकन टाकू शकता, तसं काही नाही. हे बघा आता मी सगळं पाणी छान पूर्ण पाणी आटू दिलेलं आहे, बघू शकता हे तुम्ही. आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. बाकी मेथीची भाजीचा वास, कोथिंबीरचा, टमाटरचा सगळं हे एकजीव मटणाच्या याच्यामध्ये मस्त जाऊन बसतं. त्याच्यामुळे हे असं नक्की करा तुम्ही. आता मी पाणी, आवाज यायला ना थोडासा, तर आता मी पाणी टाकणार आहे. बघू शकता तुम्ही मी पाणी टाकलेलं आहे. अजून थोडंसं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. हे बघा तर मी 2 गिलास छान शिजण्यापुरतं टाकलेलं आहे पाणी. मस्त आपल्याला शिजून घ्यायचं आहे अगोदर. आता मी तुम्हाला मटणच्या भाजीचा मसाला दाखवणार आहे. हे बघू शकता डाळ घेतलेला आहे मी, तीळ घेतलेले आहे, थोडेसे शेंगदाणे आहे 4 आणि गोडंबी आहे, धने आहे, थोडा खडा मसाला घेतलेला आहे मी आणि दगडी फूल थोडंसंच घेतलेलं आहे, जास्त नाही. आणि खड्या मसाल्यामध्ये मी जावित्री थोडीशीच घेतलेली आहे आणि 2 लवंग आहे आणि काळी मिरी 2 आहे, दालचिनी आहे आणि आपलं चक्री फूल थोडंसंच घेतलेलं आहे. त्याचा वास खूप स्ट्रॉंग असतं, त्याच्यामुळे थोडंसंच मी घेतलेलं आहे. आता हे डाळवं आहे आपलं आणि थोडेसे फुटाणे आहे, तमालपत्र आहे आणि तीळ आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे 2 काजू आहे, बदाम आहे सॉरी, आणि बिया आहेत याच्या खरबूजच्या.
आणि याच्यानंतर आपल्याला कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे आणि खोबरंसुद्धा घ्यायचं आहे. चला तर मग मी तवा गरम झालेला आहे. तर आपल्याला हे मसाला कसा बनवायचा आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हे जर तुम्ही हॉटेलमध्ये जरी तुम्ही ट्राय केलं ना, हॉटेल जर सुरू केलं तर ही जर भाजी तुम्ही केली ना तर खूप चालणार, म्हणजे खूप इतकी भाजीची टेस्ट छान लागते, खूप म्हणजे खूपच छान लागते. नक्की ट्राय करा तुम्ही ही भाजी एकदा. आता आपल्याला खोबरं आणि कांदा छान भाजून घ्यायचा आहे अगोदर. हे बघा आता मस्त कांदा आपल्याला छान मी भाजलेला आहे. आता मी थोडंसं अजून याच्यामध्ये तेल टाकणार आहे. हे बघा मी तेल टाकलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं असं करायचं आहे, जास्त नाही, थोडंसं. ही जर तुम्ही भाजी जर बनवली ना खूप भारी लागणार आहे. नक्की ट्राय करा. आणि पाहुणे जास्त आले ना ते नक्की बघा करून एकदा तरी. आता आपलं इकडलं मटण शिजलेलं आहे. तर मी बंद केलेला आहे ते मटणाचा गॅस. आता मी तुम्हाला अगोदर मसाला मस्त छान करपून घ्यायचा कमी गॅसवर मस्त लगे. मी तुम्हाला खसखस सांगायची विसरून गेले. हे बघा खसखस सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे याच्यामध्ये. आता हे बघा मस्त आपल्याला छान करपलेला आहे कांदा खोबरं. तर आता हे परत पलीकडं करायचं का की ते त्याची टेस्ट छान, वास छान येतो. आता आपल्याला याच्यामध्ये शेंगदाणे 4 घालायचे आहेत आणि धणे घालायचे आहेत. ते झाल्यानंतर आपल्याला डाळ घालायचे. धणे मस्त करपून घ्यायचे, जास्त पण नाही, पण मीडियम छान करपायचे आहेत. मी शेंगदाणे घालत असते. प्रत्येक मसाल्याच्या याच्यामध्ये शेंगदाणे असतात. माझी आई बनवायची तसंच मी बनवते. ही माझ्या आईची डिश आहे. ती खूप छान भाजी बनवते, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला दाखवायले. हे बघा आता मस्त मला छान डाळ शिजून भाजून घ्यायचं चांगलं. ते बघू शकता तुम्ही छान लालसर झालेलं आहे डाळ. आता याला पण सुद्धा परत तिकडंच ठेवायचं, म्हणजे ते छान भाजले जातात. परत आता आपल्याला हे ॲड करायचं सगळं. पटकन तडतड उठतं ना, तर त्याच्यामुळे हे मसाला आपल्याला याच्यावर टाकून द्यायचा. हे बघू शकता आता थोडंसं फुल गॅस करायचा, जास्त नाही. आता हे 2 आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे, बदाम आणि बिया. तुम्ही करून तर बघा, ही भाजी खूप खायला टेस्ट लागते. फक्त मसाल्याला वेळ लागतो पटकन होण्यासाठी. जर तुम्ही हे मसाला आठवडाभर जर ठेवायचा असेल तर हे याच्यामध्ये पाणी न घालता मिक्सरमधून बारीक छान करून ठेवायचं. कधी पण मसाल्याच्या भाजीचं पटकन ट्राय करायचं. पाणी न घालता. पाणी जर घातलं तर मग 2-3 दिवसच जास्त वापरू नका. फ्रीजमधलं कोणतीही वस्तू चांगली वापरतात, पण मी रोज नवीनच बनवत असते, असं काही नाही. ज्याला नाही होत जमत तर ते आठवडाभर 1 महिना जरी ठेवलं तर पाणी न घालता आपण ठेवू शकता फ्रीजमध्ये. आणि मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा व्यवस्थित. आता हे बघा मस्त भाजलेलं आहे ना. तर आता आपल्याला एक खसखस टाकायची आहे. तर आता हे आपल्याला गॅस आपल्याला बंद करायचा आहे. खसखसला काही वेळ लागत नाही. आता हे बघा
तर हे छान आपल्याला मस्त व्यवस्थित पसरून ठेवायचं आहे. हे खमंगपणा येण्यासाठी सगळं छान भाजून गेलेलं आहे. मस्त बारीक भाजून घेतलेला मसाला मिक्सरमधून. आता हे आलं आणि लसणाची पेस्ट केली होती अगोदर, तर मी याच्यामध्येच मसाला टाकून मस्त हे करणार आहे, बारीक करणार आहे. आता मी भाजी मटणाची फोडणी द्यायला. तर हे बघा आता काय काय घेतलं. थोडीशी पात आहे, कोथिंबीर आहे आणि मेथी आहे. टमाटर कापून घेतलेला आहे एक, आलं आणि लसणाची पेस्ट आहे आणि मसाला जे मी केलेला आहे ते तयार आहे. आणि नंतर आपल्याला लाल तिखट आपल्यानुसार घालायचं आहे आणि गरम मसाला तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही घालू शकता. आता मी समजा 1 चमचा मी ॲड करणार आहे, तर तुम्हाला दाखवणार आहे किती घालायचं काही नाही. तर तिखट मात्र तुमच्यानुसारच घाला. कोणाला तिखट कमी आवडतं, कोणाला जास्त आवडतं, पण जरा मी झणझणीतच बनवत असते त्याच्यामुळे. चला तर मग मी आता तुम्हाला फोडणी दाखवते कशी बनवते मी आता. हे बघा आता मी पातेलं ठेवलेलं आहे. आता मी तेल याच्यामध्ये टाकणार आहे. हे बघा आता मी तेल टाकलेलं आहे 4 माप. आता मी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकणार आहे. मस्त आपल्याला याच्यामध्ये हलवायचं आहे. ते बघू शकता तुम्ही. तर मस्त आपल्याला असं होजोपर्यंत छान. हे बघा आता खमंग वास सुटला ना आणि छान बघू शकता लालसर झालेला आहे. आता कमी गॅस करायचा आणि लाल तिखट आता तुमच्या तिखटनुसार तुम्ही टाका. मी जरा जास्तच टाकत असते, थोडं तिखट झणझणीत भाज्या लागतात आम्हाला. ते गरम मसाला जास्त गरम नाही आहे, ते फक्त थोडंसं आहे. आणि जेव्हा आपला मसाला आहे ना मी केलेला हे टाकायचं त्याच्यामध्ये सगळं. तुम्ही भाजी हे करून बघा, खूप छान लागते, खूपच भारी लागते त्याच्यामुळे. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. तर मस्त तेल सुटेपर्यंत ठेवायचं. हे बघा मस्त आता आपल्याला आता तेल छान सुटेपर्यंत मस्त आपल्याला हलवायचं आहे. ते बघू शकता आपला मसाला आता. त्याच्यानंतर आपल्याला कांद्याची पात, मेथी, थोडीशी कोथिंबीर हे टाकायचं. मस्त परतून घ्यायचं तेलामध्येच. तुम्ही भाजी ट्राय करून बघा, ही किती मस्त लागते. आणि टमाटर तर मस्त आपल्याला टमाटर मात्र पिकलेलंच टाका त्याच्यामध्ये, कच्चं नाही टमाटर टाकायचं. जास्त पिकलेलंच टमाटर टाका, की कमीच टाका तुम्हाला जितकं लागतं तेवढं, का की त्याच्यामध्ये मटण शिजताना पण आपण टाकलेलं आहे आणि अगोदर पण टाकलेलं. तर तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टमाटर टाकू शकता. आता मी हे मस्त लगे आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत टमाटे शिजतात छान ठेवायचं तसंच. आता हे आपल्याला थोडासा मसाला छान शिजलेला आहे, तर हे मस्त पीसेस ॲड करायचं याच्यामध्ये आणि मस्त हलवायचं. आता थोडंसं काहीच न घालता झाकण ठेवायचं आपल्याला. मस्त तरी येते याच्यावर, तेव्हाच आपल्याला काढायचं आहे. हे बघा आली ना तरी छान. हे बघू शकता तुम्ही. मस्त आपल्याला परत
हलवायचे. आता कमी गॅस करून परत आपल्याला टाकायचं आहे. हे बघा, आता मस्त आपल्याला हे पाणी सूप आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं सगळं. आता तुम्हाला किती घट्ट करायची किती पातळ करायची हे तुमच्यावर आता तुम्ही ठरवा. आता मी परत हे बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित तरी येते भाजीला. आता तुम्ही परत तेच पातेल्यामध्ये टाकणार आहे पाणी. तर मी जास्त घट्ट तर नाही बनवू शकत, की मला घट्ट नाही आवडत भाजी. चुरून खायला थोडीशी चव लागते थोडीशी. बघा, जास्त घट्ट बी नाही जास्त पातळ बी नाही, मीडियम भाजी तुम्ही हे बनवा. बाकी खूप खूप छान लागते भाकरीवर चुरून खायला, तर बापरे खूपच छान. आता आपल्याला याच्यामध्ये मस्त कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि छान आता आपल्याला तुमच्या अंदाजानुसार मीठ तुम्ही टाका आणि चांगलं उकळू द्यायचं आपल्याला. छान उकळलं आलं तर मस्त होते. नक्की ट्राय करा तुम्ही. बघू शकता आता बघा किती छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला. हे बघा, चला तर मग हे ट्राय करा तुम्ही. मटणची भाजी नक्की ट्राय करा आणि खूप खूप छान लागते बरं का. हे बघा किती छान तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि खूप छान होते. ते नक्की ट्राय करा तुम्ही आणि खूपच मस्त लागते ही भाजी. हे बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी झालेली आहे. हे बघा खूप खूप छान लागते ही मटणची भाजी. हे नक्की ट्राय करा. लाईक करा, आवडले तर शेअर करा, कमेंट नक्की करा, सबस्क्राईबर नक्की करा. मस्त आपल्याला बेत करायचं असेल ते बघा, गरमागरम भात, गरमागरम भाकरी ज्वारीची. चला तर मग झालं ना खूप मस्त. हे नक्की ट्राय करा तुम्ही.